चला आम्ही चाललेलो आहोत लसूण लावायला अशा अवतारामध्ये. आणि आम्ही टी शर्ट घालून चाललो आहोत. टी शर्ट नाही शर्ट आहे. छान. तर छान असं हिरवगार असं खूप असं पाऊस झालेला होता आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप असं छान ऊनही खूप पडलेलं होतं आणि काही ना सवय नाही आणि खूप मोठे मोठे इथे हे आहे माझ्या भावाची बायको म्हणजेच मावशीच्या मुलाची बायको. तर तुम्ही पाहू शकता तुरीची तुरी तर एवढ्या छान होत्या की डोक्याच्या वरती तुम्ही पाहू शकता किती मोठ्या मोठ्या तुरी आहेत. तर अशाच पद्धतीने आज आयुष्यात पहिल्यांदा म्हटलं तरी चालेल इथे लसूण लावण्यासाठी आम्ही आलो होतो. आई मम्मी पप्पा बरोबर आम्ही आलो होतो. ही आहे माझ्या भावाची बायको. तुम्ही अगोदरच्याही ब्लॉगमध्ये बघितलं असेल प्राचीला. तर चला बघूया. उन्हाची सवय नाही फर्स्ट टाइमच त्यामुळे खूप असं ऊन पडलं होतं. त्यामुळे आम्ही मोठे मोठे शर्ट घातले होते. गावी सगळेच घालतात तर आम्ही घातले होते. तर अशा पद्धतीने माझी आता मुलगी पुढे बोलते. चला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. चला कंटिन्यू. खरंच ना आपण म्हणतो ना शेतकरी खरंच खूप कष्ट असं करत असतो. उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो. कारण मी पहिल्यांदाच अनुभवलं होतं हे असलं ऊन पडलेलं होतं. खूपच असं ऊन लागत होतं. पण शेतकरी माझ्या बिचारा तिन्ही ऋतूमध्ये रात्रंदिवस कसा कष्ट करतो. त्यामुळेच आपल्याला छान असं खायला भेटतं आणि घराच्या आतमध्ये बसून आपण मस्त असं पितो आणि राहतो. खरंच सलाम शेतकऱ्यांना. मुंबईची मला काय कशाला म्हणतात नाही. कचरा काढते
बघू शकता इथे माझी मम्मी शेतकरी झालेली आहे आणि दीदी चालू आहे काय चालू आहे पप्पा कोणत्या बाजूला लावायचं हे उलट करायचं की सरळ करायचं बोल काय खेळत होता आजी आली आजी आम्ही याने आता खेळतोय तू काय खेळत होता येतं का तुला करता येतं काहीच आम्ही सावलीत बसलो इथं आम्ही दोघं बसलो मी आधी गेलेले काम करायला अरे मामा आला मामा एक मिनिट थांबा मामाचं आगमन झालेलं आहे मामा कुठून जाऊन आला मामा तू खाली काय हा तिकडं सगळे काम करतायत प्राची मामी मम्मी गौरी आहे बाबा आहेत आजी बाबा तिकडे आहेत हा रवे हा मामा आहे जो असा बघतोय काहीच वातावरण बघा किती मस्त येतं आली तर अशा पद्धतीने लसूण तर लावून झाला होता तर आता चाललो होतो सीताफळ इतके एवढे छान छान सीताफळ होते पप्पा काढून देत होते मी पिशवीत भरत होते असे मस्तपैकी आम्ही आज रानात एन्जॉय करत करत लसणी लावला सीताफळही खाल्ले आणि परत आता तुम्हाला कळेलच सगळ्या लसूण लावून सीताफळं खाऊन आता निघालो होतो घरी तर खाली नदी ओलांडून जातात पलीकडे पण जाण्यासारखं काही रस्ता नव्हता आम्हाला काही जाता आलं नसतं त्यामुळे आम्ही वरती जाऊन गाडीने नंतर घरी गेलो मग तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पहा इथून आमच्या गावाची आतमध्ये जाण्याची एंट्री होते तर खूप सुंदर छोटंसं माझं असं गाव आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच सांगा चला अशा नवीन ब्लॉगमध्ये किंवा रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय Bye bye.